नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एका व्यक्तीचा प्रवास मी पूर्वीपासून बघितलाय. म्हणजे पकपक पकाक असेल, शिक्षणाच्या आईचा गो असेल, अल्ल्याड पल्ल्याड असेल, बरंच काही असेल. आणि तो माझा मित्र सक्षम कुलकर्णी आज सोबत आहे आणि घबाड कुंडच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण भेटतोय. खूप आनंद होतोय. अभिनंदन. येस, थँक्यू सो मच. खरं तर या चित्रपटामध्ये आमचा म्हणजे अल्ल्याड पल्ल्याडच्या टीमचा खूपच खारीचा वाटा आहे. पण अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण एका चित्रपटाचा भाग असतो. जसा अल्ल्याड पल्ल्याडच्या चित्रपटाचा मी भाग होतो आणि त्याच युनिव्हर्समध्ये जेव्हा एक दुसरी चित्रपट निर्मिती होते त्याच युनिव्हर्समध्ये घबाडकुंडच्या निमित्ताने, तर खरंच खूप अभिमान वाटतो की आपण एक प्रवास सुरू केलेला असतो आणि त्यामध्ये अनेक प्रवासी आता ह्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. तर खूप आनंद आणि अभिमान असे दोन्ही मिक्स्ड फिलिंग्स वाटतात. मुळात घबाडकुंडसाठी जे सेट लावलेले आहेत तर ते सेट हा अत्यंत जमेची बाजू आहे. तर त्या लोकेशनवर शूट करताना एखादा किस्सा सांगशील? म्हणजे मला खरं तर खूप कौतुक वाटतं या सगळ्या लोकांचं. म्हणजे एस्पेशली दिग्दर्शक प्रीतम पाटील ह्याचं, त्यानंतर सेट डिझायनर आमचा आर्ट डायरेक्टर योगेश इंगळे आणि योगेश कोळी आमचे सिनेमॅटोग्राफर. ह्या तिघांचं विशेष कौतुक वाटतं कारण की एक दिग्दर्शकाची एक विजन असते. त्या विजनमध्ये त्याला एक सेट दिसत असतो. तो सेट आपला सेट डिझायनर, आपला आर्ट डायरेक्टर तो ऍक्च्युली प्रॅक्टिकली तिकडे उभा करतो आणि तो उभा झाल्यानंतर आपला सिनेमॅटोग्राफर त्याच्यामध्ये त्याची अजून जादू ऍड करून तो आपल्याला दाखवतो. तर मला असं वाटतं की हे तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे प्रीतम, योगेश कोळी आणि योगेश इंगळे, हे तिघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. आणि अल्ल्याड पल्ल्याड मध्ये पण आपण त्याबद्दल त्या आधी बघितलेलंच होतं आणि आता घबाडकुंडाच्या निमित्ताने मला असं वाटतं की ते त्यांनी सिक्सरवर सिक्सरच मारलेले आहेत. सेट खूपच सुंदर बांधलेला होता. म्हणजे मला अजूनही आठवतं जेव्हा सेट यांचा तयार झाला होता तेव्हा मला प्रीतमचा फोन आला होता की एकदा येऊन फक्त सेट बघून जा आणि काय वाटतंय प्रतिक्रिया दे. आणि मी गेलो सेटवरती, अवाक झालो. इतका मोठा आणि इतका भव्य दिव्य सेट आणि हॉरर एलिमेंट जो जपून त्यांनी जो सेट बनवला होता, खरंच खूप अप्रतिम सेट बनवला होता. त्याला खूप मेहनत लागली होती. तो म्हणजे जवळपास 22,000 स्क्वेअर फीट मध्ये तो अख्खा सेट बनवला होता या लोकांनी. त्यामुळे मला खरंच खूप कौतुक वाटतं. आणि आपले मित्र जेव्हा अशी मोठी मोठी कामं करत असतात तेव्हा त्यांचा आपल्याला गर्व आणि अभिमान दोन्ही सायमल्टेनियसली वाटतच असतात. आणि अर्थात ह्यांच्या सगळ्यांबरोबर एक मोठ बांधणारा एक निर्माताही लागतो. त्यामुळे डॉक्टर रसिक कदम यांच्या मार्फत एक खूप उत्तम निर्माता प्रीतम आणि सगळ्या टीमला लाभला. कारण की एवढं मोठं विजन प्रॅक्टिकली साकारण्यात येणं हे खूप डिफिकल्ट असतं. त्यामागे खूप प्रोड्युसरचा छान मोठा सपोर्ट लागत असतो. तर या निमित्ताने रसिक कदम सरांनी यांना खूप मोठा पाठिंबा दिला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय सांगशील? नवीन वर्ष नवीन संकल्प. येस, नवीन वर्ष नवीन संकल्प. म्हणजे पहिले तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं. सगळ्यांना हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं हीच देवाकडे मी प्रार्थना करतो. आणि माझेही खूप संकल्प मी आत्ता केलेले आहेत. नवीन नवीन प्रोजेक्ट्सवरती काम करतो आहे. त्यामुळे आशा आहे की त्या सगळी माझी मी आता गेले 2-3 वर्षात बघितलेली स्वप्न या वर्षी नक्की पूर्ण होतील अशी देवाकडे मी पण प्रार्थना करतो. नक्कीच. आणि आमच्या चॅनलतर्फे खूप शुभेच्छा. येस. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.